शरदचंद्रजी पवार साहेब या इन्स्पायर्ड फेलो या आणि फेलोशिप प्रदान सोहळ्यानिमित्त असणारे या ठिकाणी आदरणीय साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी संसदपटू म्हणून त्यांना आपण घोषित केलं आहे आणि त्यांनी आपण संसदेत त्यांना पाहत होतो, पण आज प्रत्यक्ष पाहत होते आलं त्या आमच्या आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय व्यासपीठ, सर्व ज्येष्ठ मंडळी, त्याचप्रमाणे या फेलोशिप्समध्ये ज्यांना फेलोशिप्स मिळाली ते माझे सगळे तरुण मित्रमंडळी. मी फार वेळ घेणार नाही, मी थोडक्यात सांगणार आहे. खरं म्हणजे ताईंनी आपल्याला या इन्स्पायर फेलोचे किंवा इन्स्पायर फेलोशिपची उद्दिष्ट काय, संपूर्ण महाराष्ट्रातून आपण एक तरुण तडफदार अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली, कृषी असेल, शिक्षण असेल, तुमचं एज्युकेशन असेल किंवा साहित्य असेल, या क्षेत्रातले आपण मंडळींना त्यांच्या सुप्त गुणांना फेलोशिप देऊन त्यांना आपण उद्युक्त करणार, त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. या ठिकाणी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती साहेब 1971 साली त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये हा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट साहेबांनी प्रस्थापित केला त्या ठिकाणी. आणि आज त्या छोट्याशा बीजाची आज प्रचंड वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग हे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप्स आहे. त्याच्यामध्ये नाही, मी फार वेळ घेणार नाही, दुरुक्ती करणार नाही. आमचे अगोदरचे दोन्ही स्पीकर आहे, म्हणजे अगोदर वक्ते बोललेले आहेत, मी जास्त घेणार आहे. फक्त एकच गोष्ट मी सांगणार आहे. 1930च्या दरम्यान साधारणतः एक असे झाले या ठिकाणी की नॅशनल इंटेलिजन्स काउन्सिल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांनी एक अहवाल सादर केला. त्या अहवालाचं नाव होतं ग्लोबल ट्रेंड्स 2030. त्या अहवालात काय म्हटलं आहे आणि ह्या संस्थेची म्हणजे फेलोशिपची उद्दिष्ट काय हे मिळतं जुळतं आहे बरंचसं. त्या अहवालात असं म्हटलं होतं की 2050 साली ह्या देश अभूतपूर्व अशा प्रकारची प्रगती करेल, यशस्वी प्रगती होईल त्याची. आणि आपल्याला कल्पना आहे, मला आठवतं आहे 2004 ते 2014 ह्या 10 वर्षामध्ये कृषीमध्ये जो देश आपण सगळं अन्नधान्य आपण इम्पोर्ट करत होतो, आपल्याला आणावं लागत होतं, आयात करावं लागत होतं, पण हा देश 2014 साली 230 दशलक्ष अन्नधान्य पिकून हा स्वयंपूर्ण झाला आणि तांदूळ आणि गहू निर्यात करू लागला. ही सगळी साहेबांची कृपा झाली. अशी परिस्थिती आहे मध्ये. पण तरीसुद्धा त्या अहवालात काय म्हटलं, 50 ठीक आहे हो मान्य, फक्त एकच प्रश्न आहे, म्हणजे काही तुम्ही प्रगती करताय पण धोके पाहिजे तुमच्याकडे. धोका कुठला आहे मुख्य? तो धोका म्हणजे असा आहे की तुमची जी शिक्षण पद्धती आहे, त्यांनी साहेब तुमच्यासाठी स्पेशल बनवतो याच्यामध्ये, तुमची जी शिक्षण पद्धती मूलभूत फंडामेंटल अशा प्रकारची आहे, तुम्ही चौकटीत आहात, चौकटीच्या बाहेर जात नाही, चौकटीच्या बाहेर पडा. पाश्चात्य देशामध्ये कसं आहे, तिथलं जे शिक्षण आहे हे शिक्षण कौशल्यपूर्ण आणि प्रात्यक्षिकावर आधारित असतं. आता थोडीशी प्रगती झालेली आहे, NEP आली, NAEP आली, वगैरे वगैरे आली, प्रगती थोडी झालेली नाही असं नाही आहे. आपल्याला ह्यात आवश्यकता आहे आणि त्या सेन्समध्ये, ह्या नवीन सेन्समध्ये आता ह्याच्यामध्ये याचं बरोबर ते सूत्र खरं म्हणजे ताईंनी माझ्याकडे, ताईंचं पत्र अजून आहे, ते त्यांनी पाठवलेलं पहिलं पत्र माझ्याकडे अजून आहे, त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. म्हणजे त्या ग्लोबल ट्रेंड अहवालामध्ये जे म्हटलं होतं काय तसं त्याचं प्रत्यक्ष ताईंनी 5 वर्षापूर्वी अंमलात आणलं आणि त्याप्रमाणे हे फेलोशिप्स काढल्या. आणि आज महाराष्ट्रामध्ये शेकडो असे हे फेलोज आहेत, ते स्वयंपूर्ण आहेत, ते हे करतात आणि ते आपल्यामध्ये काम करत आहेत. शेवटी एकच सांगतो मी, आपण आता त्याप्रमाणे आलेलं आहे. याच्यामध्ये कृषीमध्ये काय धोके आहेत आपल्याला? शिक्षणाचं ठीक आहे, कौशल्य पूर्ण पाहिजे, क्षमता पाहिजे. कृषीमध्ये मी सहज आता साहेबांशी बोलता बोललो, सर माननीय राज्यपाल साहेबांचं परवा 1.5 तास भाषण कृषी महाविद्यालयात झालं, त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. त्यांनी त्याच्यावर काढलं की नैसर्गिक शेती करा, शास्त्रज्ञ म्हणतात ऑर्गॅनिक शेती करा, नैसर्गिक शेती करा. आपल्याला विचाराचा विषय सविस्तर नंतर बोलू आपण. हा एक भाग झाला.
दुसरा भाग जो ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनं घेतलेला आहे, अंमलात आणलेला आहे, तो म्हणजे AI अँड मशीन लर्निंग. खरं म्हणजे माझ्याजवळ होतं, मी आणलं होतं, पण आता दाखवायला वेळ नाही आपल्याला. आमचा शेतकरी अजून आत्ताशी कुठं सुदृढ व्हायला लागलेला आहे. या एवढं प्रचंड मोठं तंत्रज्ञान आहे मोठं. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या, माझं मी स्वतः त्यातला हे वाटेकर आहे मी त्यामध्ये. माझ्या शेतातून मशीनवर मगाशी ताईंनी सांगितलं तसं सगळी माहिती जाते, सॅटेलाईटला जाते, सॅटेलाईटवरून ती बेंगलोरला येते, बेंगलोरवरून ती बारामतीला येते आणि बारामतीवरून माझ्या शेतात येते. आणि मी तर सोडून द्या, माझा वाटेकर आहे म्हणजे जो काम करतो तो फक्त 7वी पास आहे साहेब. त्याला रंग दिले, ते आपल्या ट्रस्टला दिलेत. मग पाणी किती लागतं, न्यूट्रियन किती आहेत, नत्र किती आहे, पालास किती आहेत, न्यूट्रिशन, हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. मातीची घनता किती आहे हे सुद्धा समजतं. सामान्य म्हणजे त्या माणसाला फारसं लिहिता वाचता येत नाही, परंतु सुद्धा त्यांनी आज मी तिला ते सगळं आत्मसात केलं. हे आपल्यासमोर असे चॅलेंज आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे आहे. आणि ह्या माध्यमातून, ह्या फेलोच्या माध्यमातून निश्चितपणे आपण प्रगती करू. हे आव्हान आपल्याला पुढं भविष्यात करायचं आहे. आणि त्याबद्दल शेवटी एकच मी सांगेन या ठिकाणी, 5 वर्षात जे फेलोज झाले त्या फेलोजनं आपली स्वतःची संस्था निर्माण करावी. ह्या मोठ्या संस्थेची उपसंस्था राहील आणि त्यांनी सामाजिक आणि आर्थिक कार्य करावं. तुम्ही एक झाला ना, तुमच्यापासून पुढं कमीत कमी 50 फेलो निर्माण झाले असेल. आणि अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी पुन्हाची एकदा जे फेलोज आहेत आमच्या, कृषीचे असतील, शिक्षणाचे असतील, साहित्याचे असतील, ह्या सर्व फेलोचं मी मनःपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.